ही तंदुरी रोटी पहा, मुळीच मैदा आणि तंदूर न वापरताना मी ही घरच्या घरी बनवलेली आहे आणि पूर्ण टिप्स आणि ट्रिक्स या व्हिडिओमध्ये मी फॉलो केलेल्या आहेत। तर तुम्हालाही जर ही अशी बनवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर सुरू करूया तंदुरी रोटी। आतापर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या। इथे आपल्याला 1 कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, त्यामध्ये पाव चमचा तुम्हाला याच्यात मीठ घालायचं आहे। त्यानंतर एक साधारणतः टीस्पून तुम्हाला साखर घालायची आहे, 1 टीस्पून तेल घालायचं आहे आणि सर्व साहित्य छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। आता ही जी तंदूर रोटी आहे ही खायला अगदी हॉटेलसारखीच लागणार आहे, म्हणजे ढाब्यावर जशी मिळते तशी। ढाब्यावर साधारणतः या गव्हाच्या पिठामध्ये थोडासा मैदा वापरला जातो, पण आपण इथे बिलकुलही मैद्याचा वापर न करताना ही जी तंदूर रोटी आहे ही बनवतो आहे। अगदी टिप्स आणि ट्रिक्स सहित सांगितलेलं आहे। घरी तंदूर नसताना सुद्धा ही जी रोटी आहे तुम्ही घरच्या घरी बनवू शकता आणि अगदी सोपी आहे। तुम्ही साध्या पोळ्या न करताना या तंदूर रोट्याच नक्की बनवाल आणि एकदा बनवली की तुम्ही नेहमी आवर्जून ही रोटी बनवाल। आता याला तेल लावून आपल्याला काय करायचं आहे, याला 15 ते 20 मिनिटं असंच झाकून छान ओल्या कापडाखाली किंवा मग एका भांड्याखाली आपल्याला ठेवायचं आहे। तर कणिक तुम्ही बघू शकता, मी थोडीशी आपल्या कणकेसारखी म्हणजे फुलक्यांना आपण जशी कणिक भिजवतो तशी कणिक आपल्याला भिजवायची आहे। 20 मिनिटानंतर ही जी कणिक आहे याला छान प्रकारे असं मळून घ्यायचं आहे आणि याचे मोठे मोठे मी 3 गोळे करते। तुम्हाला छोटी तंदूर रोटी हवी असेल तर तुम्ही याचे 4 गोळेसुद्धा करू शकता। तर इथे बघू शकता तुम्ही 3 गोळे केलेले आहे। आता थोडंसं पीठ घेऊन आपल्याला काय करायचं आहे, याची पारी लाटून घ्यायची आहे। आता पारी लाटताना जशी हॉटेलमध्ये जसा शेप असतो, म्हणजे ओव्हल शेप अंडाकृती शेप जसा असतो तसा मी शेप याला देते आहे। तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही गोल आकाराची सुद्धा लाटू शकता। तर माझ्या चॅनलवरती मी खूप साऱ्या अशा घरगुती रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, त्या तुम्ही एकदा नक्की पहा आणि आवडल्यास शेअर करायला विसरू नका। तर तुम्ही बघू शकता आता आपली ही जी पोळी लाटून झालेली आहे त्याच्या एका भागाला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे। आता हे पाणी लावणं अत्यंत गरजेचं आहे आणि पाणी लावलेला भाग हा तुम्हाला तव्याच्या साईडने चिपकवायचा आहे, जेणेकरून आपली जी तंदूर आहे ती एका साईडला चिपकलेली राहील। आणि पहा तुम्ही बघू शकता हाय फ्लेमवरती आपल्याला याला शेकून घ्यायचं आहे। अशा प्रकारे ही जी पोळी आहे अशी फुगल्यासारखी दिसेल, तेव्हा समजायचं की ही जी पोळी एका साईडने झालेली आहे। आता पूर्णपणे आपल्याला याला शेकून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे पकडने याला तव्याला उलटा करायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवरती याला शेकून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता मी ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवते त्याचप्रमाणे तुम्हाला करून घ्यायचं आहे। आता ह्या पोळीवरती छान प्रकारे बटर लावून सुद्धा तुम्ही याला सर्व करू शकता किंवा तूप लावून सुद्धा तुम्ही याला सर्व करू शकता। तर बघू शकता तुम्ही तंदूर रोटी आपली परफेक्ट झालेली आहे आणि ही खायला अतिशय चविष्ट लागते। तुम्ही चिकन सोबत पनीर सोबत किंवा मिक्स व्हेज सोबत तुम्ही कोणत्याही भाजीसोबत ग्रेव्ही भाजीसोबत तुम्ही हिला खाल्ली तर ही अगदी चविष्ट लागेल। दुसरीसुद्धा रोटी मी तुम्हाला शेकून दाखवते। त्याचप्रमाणे आपल्याला पाणी लावून तव्याच्या साईडने याला टाकायचं आहे आणि तुम्हाला वाटत असेल की हलकेशी याला एअर गेलेली आहे तर तुम्ही अशा प्रकारे दाबून घेऊ शकता, जेणेकरून खालच्या साईडने पोळी जी आहे म्हणजे तंदूर जी आहे ती आपली पूर्णपणे चिपकेल। तर किती सोपं आहे ना घरच्या घरी तंदुरी रोटी बनवणं। तंदूर नसताना आणि मैदा नसताना सुद्धा आपण घरच्या घरी तंदुरी रोटी परफेक्ट प्रकारे बनवू शकतो। तर तुम्हाला माझी ही तंदूरची जी रेसिपी आहे ती कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगाल आणि तुम्ही इतकी सोपी रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करा। आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल किंवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका। तर तुम्ही बघू शकता आता आपल्या तंदूर रोटी तयार झालेल्या आहे आणि गरम गरम ह्या ज्या तंदूर रोटी आहे त्या तुम्ही चिकनसोबत पनीरसोबत किंवा कोणत्याही मिक्स व्हेज भाजीसोबत सर्व करा। पाहुणे मंडळी आले असल्यास ही जी तंदूर रोटी आहे ही तुम्ही अगर सर्व केली तर पाहुणे खुश झाल्याशिवाय तुमच्या घरून जाणार नाही। तर आज आपण अजिबात मैदा आणि तंदूर न वापरताना ह्या तंदुरी रोटी बनवलेल्या आहेत। तर ह्या रोटी तुम्हाला कशा वाटल्या आणि तुम्ही ह्या ट्राय करणार आहेत का हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडतात का हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। तोपर्यंत एन्जॉय करा ही गरम गरम गव्हाच्या पिठाची तंदूर रोटी।